औंधच्या या संघाचं वैशिष्ट्य की सलग 5वं वर्ष आहे की जे कुठल्याही प्रकारचा कोरिओग्राफर किंवा कुणाचंही मार्गदर्शन न घेता घेतलेला विषय त्याचा बारकाईनं विचार करून तितक्याच गांभीर्यानं ते आपलं सादरीकरण करतात. ही कथा आहे कैलासपती महादेव आणि माता पार्वती यांचा पुत्र श्री गणेश यांच्या जन्माची. पुत्र गणेश, किती वेळ खेळणार? थोडा वेळ आई बरोबर सुद्धा घालव. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. ए आई तू भासे ठाई ठाई, ए आई तू भासे ठाई ठाई. गोष्ट सांग ना. पार्वती मातेने श्री गणेशाला एक अनोखी गोष्ट सांगण्याचं ठरवलं, ती म्हणजे त्याच्याच अर्थात श्री गणेश यांच्या जन्माची. गतजन्मी शिवपत्नी होती देवी सती. या जन्मी आहे ती पर्वत राजाची पुत्री पार्वती. आजही तिच्या मनी वसले भगवान शिवशंकर. जळी स्थळी काष्टी पाषाणी तिला दिसे तेच रूप निरंतर. शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. सर्वांगी होता लेप चंदनाचा,
मनी केला निर्धार त्यातून शिल्प रचण्याचा. पाहता पाहता एक सुंदर मनमोहक रूप रेखिले. माझ्या दिव्य शक्तीने त्यात मी प्राण फुंकिले. मातेने स्नानाला जाताना कुणालाही आत न येऊ देण्याची आज्ञा केली. अशा तऱ्हेने गणेश द्वारपाल म्हणून तिथे उभे राहिले आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अडवू लागले. जेव्हा महादेव अवतरले तेव्हा त्या बालकाने त्यांनाही आत जाण्यास मनाई केली. महादेवांनी आपली ओळख पटवून देण्याचा आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही केल्या उपयोग होईना. अखेर यांचा वाद हा म्हणता शिगेला पोहोचला आणि शिवशंकरांनी रागाच्या भरात त्या द्वारपालाचा शिरच्छेद केला. थोड्याच वेळात स्नान करून पार्वती तिथे आली आणि द्वारपालाचा शिरच्छेद पाहून ती संतापली. पुत्रवधाचा सूड घेईन मी, करून सगळ्यांचा विनाश. माझ्या पुत्राचे प्राण परत करा, नाहीतर करीन या सृष्टीचा सर्वनाश. हा हाहाकार पाहून सर्व देव घाबरले. त्यांनी शिवशंकरांना जाऊन विनवले. शिवशंकरांनी द्वारपालाचे शिर शोधण्याचा आदेश दिला. सांगौरातला घाव विसरावा, वनवाहा जिव्हारीचा सांग विजवावा, कशापायी जडवावा, गुंतवावा सोडवावा, किती त्यांनी कुणासाठी आसावाचा भिजवावा. जीव खूप शोधूनही गणांना ते शीर काही सापडलं नाही. वनवाहा जिव्हारीचा सांग विजवावा. तेव्हा महादेव म्हणाले, तुम्हाला जो पहिला प्राणी दिसेल त्याचं शीर कापून आणा. शिवगणांनी त्या आज्ञेचे पालन केले आणि गजासुराचे शीर कापून आणले. महादेवांनी आपल्या मंत्रोच्चाराच्या सहाय्याने ते शीर त्या बालकाला लावलं आणि गजवदन रूपाचा जन्म झाला. पार्वतीने दिली विघ्नहर्त्याची उपाधी. शिवशंकरांनी बनविले गणांचा अधिपती. 14 विद्या 64 कलांचा हा स्वामी, सर्वांचा लाडका गणपती. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव.
क्या बात आहे. जितक्या दमदार सादरीकरण तितक्याच दमदार टाळ्या कलाकारांपर्यंत पोचायला हव्यात. थँक्यू.